नमस्कार. चला, आज एक अशी गोष्ट ऐकूया जी स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती. ही त्यांच्याच एका पूर्वजन्माची कहाणी आहे, ज्यातून त्यांनी स्वतःच्या महाभिनिष्क्रमणामागचं म्हणजे त्या महान त्यागामागचं मूळ कारण उलगडून दाखवलं. महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? तर राजवाडा, ऐश्वर्य, कुटुंब सगळा मोह सोडून फक्त आणि फक्त सत्याच्या शोधात निघणं. तर मग पाहूया की या महान त्यागाचं बीज कुठे आणि कसं पेरलं गेलं होतं. तर असं समजा की बुद्ध आपल्या शिष्यांसोबत बसले आहेत आणि त्यांचे शिष्य त्यांच्या त्यागाचं कौतुक करत आहेत. अरे, एक राजकुमार ज्याच्या पायाशी सगळी सुख होती, त्याने ज्ञान मिळवण्यासाठी सगळाचा त्याग केला. यावर त्यांची चर्चा सुरू आहे. आणि तेव्हाच बुद्ध त्यांना सांगतात की त्यागाचा हा विचार काही या जन्मातला नाहीये, तो खूप आधीपासूनचा आहे. आणि मग ते ही कथा सांगायला सुरुवात करतात. आणि मग येतो तो खरा प्रश्न, जो कदाचित आपल्या सगळ्यांनाच पडतो, की कोणी सत्ता, साम्राज्य, सुखसोयी सगळं काही स्वतःच्या हाताने का सोडून देईल? ह्या एका प्रश्नाचं उत्तर हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. चला तर हे कोडं एकत्र मिळून सोडवूया. तर गोष्ट सुरू होते वाराणसीमध्ये. इथे दोन जिवलग मित्र होते. एक होता राजकुमार ब्रह्मदत्त आणि दुसरा होता त्याचा मित्र सुसीम, जो बोधिसत्व होता, म्हणजे भविष्यात बुद्ध होणार होता. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की ते जणू काही सख्खे भाऊस होते आणि तसेच ते वाढले होते. पुढे काळ सरकतो. ब्रह्मदत्त राजा होतो आणि सुसीम त्याचा विश्वासू पुरोहित. सगळं ठीक चाललेलं असतं, पण इथूनच कथेला एक असं वळण मिळतं जे कोणी विचारही केला नसेल. राजा ब्रह्मदत्ताची आई म्हणजे राजमाता चक्क सुसीमच्या प्रेमात पडते. आता ही एक अशी विचित्र परिस्थिती होती जी राज्याच्या पायालाच सुरुंग लावू शकली असती. आता हा पेशप्रसंग बघा कसा होता. राजमातेने हट्टच धरला की तिला सुसीम हवाय, नाहीतर ती जीव देईल. आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी राजा ब्रह्मदत्ताने एक असा निर्णय घेतला जो इतिहासात कोणी घेतला नसेल. त्याने आपलं राज्य, आपलं सिंहासन, सगळं काही आपला मित्र सुसीमला देऊ केलं, फक्त एका व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून. सुसीमने मोठ्या नाखुशीने तो मुकुट स्वीकारला आणि मग जे घडलं ते तर अजबच होतं. खरा राजा ब्रह्मदत्त झाला उपराजा आणि त्याचा मित्र सुसीम झाला राजा. पण राजा बनून सुसीमला काही आनंद झाला नाही. त्याला ते राजेशाही आयुष्य म्हणजे जणू पिंजऱ्यातल्या कोंबड्यासारखं वाटत होतं. बंधनच बंधनं, पण समाधान नाही. त्याचं मन एका साध्या, शांत, धार्मिक आयुष्यासाठी तळमळत होतं. आणि इकडे राजमातेला काय वाटत होतं? तिला वाटत होतं की आपण आता म्हाताऱ्या झालो म्हणून सुसीम आपल्याकडे दुर्लक्ष करतोय. त्याला पुन्हा आपल्याजवळ आणण्यासाठी तिने एक युक्ती लढवली. तिनं ठरवलं की सुसीमला सांगायचं की त्याच्या डोक्यावर एक पांढरा केस दिसलाय. तिला वाटलं कदाचित म्हातारपणाच्या भीतीनं तरी तो आपल्याजवळ येईल. पण तिचं हे छोटंसं खोटं तिच्यावरच उलटलं. तो एक पांढरा केस पाहिल्यावर सुसीम तिच्याजवळ तर आलाच नाही. उलट त्याच्या मनात मृत्यूची आणि नश्वरतेची एक प्रचंड भीती निर्माण झाली. आणि त्याच एका क्षणाने त्याच्या मनात दबलेली त्यागाची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित झाली. तो पांढरा केस पाहिल्यावर सुसीमच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. तो जणू स्वतःशीच बोलत होता. हाच होता त्याच्या आध्यात्मिक जागृतीचा तो एक निर्णायक क्षण. एका पांढऱ्या केसाने त्याला जीवनाच्या अंतिम सत्याचा आरसाच दाखवला होता. आपला डाव पूर्णपणे फसल्याचं पाहताच राजमाता प्रचंड घाबरली. तिनं लगेच सगळं खरं सांगून टाकलं. ती गयावया करत म्हणाली, तो केस माझा आहे, तुझा नाही. मी फक्त तुझ्या भल्यासाठी खोटं बोलले, मला माफ कर, पण राज्य सोडून जाऊ नकोस. पण राजमातेच्या या कबुलीनाम्याचा सुसीमवर काहीही परिणाम झाला नाही. कारण तिच्या त्या एका खोट्यामुळे त्याला एका अशा सत्याचा साक्षात्कार झाला होता जे त्या केसापेक्षाही खूप जास्त खरं होतं. आणि ते सत्य होतं अनित्यता, म्हणजे काहीही कायम टिकणारं नाही. सुसीमला जे उमगलं ते या ओळींमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. तो म्हणतो की तारुण्य आणि सौंदर्य हे फक्त काही काळाचे सोबती आहेत. आज जी तरुणी एखाद्या फुलासारखी सुंदर दिसते, तीच उद्या काठीच्या आधाराने चालणारी थकलेली वृद्ध स्त्री बनते. हेच तर जीवनाचं चक्र आहे आणि ते कुणालाही चुकलेलं नाही. आणि सुसीमला ज्या सत्याचा साक्षात्कार झाला होता ती बौद्ध धर्मातील एक खूप महत्वाची संकल्पना आहे, अनित्यता. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर या जगात काहीही कायम टिकत नाही. जसं तारुण्य जाऊन म्हातारपण येतं, तसं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण सतत बदलत असतो आणि एक दिवस संपतो. हेच ते अंतिम सत्य होतं जे त्याला दिसलं. आणि या अंतिम विचारांनी सुसीमने आपला निर्णय पक्का केला. त्याने ठरवलं की आता ह्या सांसारिक सुखांमध्ये, मोहांमध्ये अडकायचं नाही, खऱ्या ज्ञानाच्या मार्गावरच जायचं. त्याचा हा निर्णय आता अटळ होता. यानंतर सुसीमने एका क्षणाचाही उशीर केला नाही. त्याने लगेच आपला मित्र ब्रह्मदत्तला परत बोलावून घेतलं आणि त्याचं राज्य त्याला परत केलं.
राजमाता आणि इतर नातेवाईकांच्या दुःखाची पर्वा न करता तो सगळं ऐश्वर्य सोडून एक तपस्वी साधू बनण्यासाठी हिमालयाच्या शांततेत निघून गेला. आणि इथे सुशीमची कथा संपते. बुद्धांनी आपल्या अनुयायांना ही गोष्ट सांगून हेच दाखवून दिलं की त्यांच्या त्या त्यागामागे एका क्षणाचा विचार नव्हता, तर अनेक जन्मांची तळमळ होती. त्यागाचं ते बीज किती खोलवर रुजलं होतं हेच या कथेतून त्यांनी सिद्ध केलं. आणि मग शेवटी येतो कथेचा तो भाग जिथे बुद्ध त्या पात्रांची खरी ओळख सांगतात. ते म्हणतात, त्या कथेतील राजमाता म्हणजे दुसरी कुणी नसून त्यांच्याच पुत्र राहुलची आई यशोधरा होती. राजा ब्रह्मदत्त तो होता त्यांचा सर्वात प्रिय शिष्य आनंद, आणि राजा सुसीम ते होते स्वतः गौतम बुद्ध. ही कथा जाता जाता आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. जसं एका पांढऱ्या केसाने सुसीमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं, तसंच आपल्या आयुष्यात असं कोणतं छोटंसं निरीक्षण असू शकतं जे आपल्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकेल. याचा विचार नक्की करायला हवा.